आज मी तुम्हाला 7 कप बर्फीची प्रोसिजर सांगणार आहे। ह्याच्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया। सर्वप्रथम आपण सगळ्या गोष्टी म्हणजे दूध, नारळाचा चव, काजूची पावडर, तूप आणि डाळीचं पीठ हे सगळं एक एक वाटी घेतलेलं आहे आणि फक्त साखर 2 वाट्या घेतलेल्या आहे। आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण आधी पहिल्यांदा 1 वाटी तूप घालूया। 1 वाटी तूप घातल्यानंतर आपल्याला लगेचच त्याच्यामध्ये 1 वाटी डाळीचं पीठ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर 1 वाटी आपल्याला काजूची पावडर घालायची आहे। ही पल्स मोडवर मी काजूची पावडर करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर 1 वाटी ओला नारळाचा चव आहे हा खवलेल्या नारळाचा आणि 1 वाटी दूध घेतलेलं आहे, फुल क्रीम दूध घेतलं आहे आणि आता इथे 2 वाट्या साखर, एवढ्या प्रमाणाला 2 वाट्या साखर घ्यायची म्हणजे हे बरोबर 7 वाट्या झाल्या आणि ह्या 7 वाट्यांची ही आता ही बर्फी आपण करायची आहे। आता दुसरं अजून ह्याच्यामध्ये काहीही ॲड करायची गरज नाही आहे। आता हे फक्त आपल्याला हे आटवायचं आहे, बारीक गॅसवर करायचं। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही इलायची पावडर किंवा एसेन्स वगैरे घालू शकता, पण मला याच्यामध्ये काहीही घातलेलं तरीसुद्धा हे चांगलंच वाटतं, कारण डाळीचं ते चव आहे ना ती म्हैसूर पाकसारखी चव लागते आणि ती मला खूप आवडते। आता आपल्याला हे असंच आटवत राहायचं आहे, 10 ते 15 मिनटं लागतील आपल्याला पूर्णपणे आटवायला। आता हे होतच आलेलं आहे बघा। आता एका साईडला आपण एका प्लेटमध्ये आपण तूप लावून ठेवायचं आणि ह्याच्यावर हे सुकल्यानंतर गोळा झाल्यानंतर आपल्याला हा त्याच्यावर पसरवून वड्या करून घ्यायच्या आहेत। मग आपल्या हा 7 कप बर्फी रेडी होऊन जाईल। आता हे बघा हा पूर्ण गोळा झालेला आहे। आता आपण हा काढून त्याच्या वड्या पाडून घेऊया। आता मी हे ताटामध्ये हे लावून घेतलेलं होतं आणि वड्या पाडून घेतल्यात आणि ते 15 मिनटानंतर आता मी तुम्हाला दाखवते आहे कसं झालेलं आहे। एकदम मऊ छान वड्या होतात त्याच्या। हे बघा मी आता तुम्हाला 1-2 अशा तोडून पण दाखवते की ह्या किती मऊ आणि किती छान होतात त्या। तुम्ही पण हे करून बघा। त्याच्या पाठीमागं मी नारळ आणि कोकोची पण बर्फी केली आहे, ती पण तुम्हाला रेसिपी माझी बघायची असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा। आता आपण बर्फी तोडून बघूया। बघा ही किती छान मस्त मऊ आणखीन खुसखुशीत झालेली आहे। अशीच आपण नारळाची आणि कोकोची बर्फी पण आहे ना करून तोडून बघूया, ती पण बघा किती खुसखुशीत छान झालेली आहे। त्याची पण तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी ती पण सांगते। थँक्यू।